TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। गेल्या काही दिवसांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे आमचे विश्लेषण आणि बातम्या आपणापर्यंत नियमितपणे पोहोचवू शकलो नाही। मात्र आता पुन्हा नव्या उत्साहाने आणि त्याच निष्ठेने आम्ही आपल्या सेवेत हजर आहोत। आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 27 जून 2026 रोजी यवतमाळ येथे संपन्न झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेचा सविस्तर आढावा। गेल्या काही दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली। त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या 3 दिवसीय विदर्भ दौऱ्याची सुरुवात यवतमाळ येथून केली। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशाल मैदानात झालेल्या सभेला हजारो शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेकांच्या चेहऱ्यावर एकच भावना स्पष्ट दिसत होती, नेत्यावरचा विश्वास आणि विचारांवरील निष्ठा। सभेच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले। अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेच्या राजकीय पार्श्वभूमीवर एक मुद्दा सातत्याने चर्चेत होता। विद्यमान खासदार संजय देशमुख यांना लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती। त्यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात सभा घेतल्या होत्या। महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनीही मोठ्या मेहनतीने त्यांना निवडून आणण्यासाठी काम केले। त्यानंतर पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे ठाकरे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातही पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली आणि जनतेने विश्वासाने दिलेल्या प्रतिनिधित्वाची जाणीव ठेवावी असा संदेश दिला। सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगरे, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभेचे नियोजन केले। या सभेतील सर्वात भावनिक क्षण कोणता असेल तर तो म्हणजे खासदार संजय राऊत यांच्या निष्ठेचा झालेला गौरव। जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी आपल्या भाषणात संजय राऊत यांच्या निष्ठेचा विशेष उल्लेख करत त्यांना अभिवादन केले। त्यांनी स्पष्ट सांगितले की खरा शिवसैनिक पदासाठी नाही तर विचारांसाठी लढतो। संजय राऊत यांनी अनेक राजकीय संकटांचा सामना केला, चौकशा झेलल्या, टीका सहन केली, पण त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली नाही। समर्थकांच्या दृष्टीने त्यांची ही भूमिका म्हणजे विचारांशी असलेली बांधिलकी आणि नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक आहे। अनेक सांगतो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही सभा सुरू आहे। इथे शेतकऱ्यांचा माल येतो, विकला जातो, त्याला काय फार भाव मिळत नाही, पण 15 दिवसापूर्वी इथे एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला तुमचा खासदार। आज महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकासाठी हा संदेश महत्त्वाचा आहे की पदे येतात आणि जातात, पण निष्ठा इतिहास घडवते। उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान प्रत्येक मुद्द्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। अनेक घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमून गेले। सभेतील वातावरण पाहता पक्षातील अलीकडील घडामोडींनंतरही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये भावनिक जिव्हाळा कायम असल्याचे जाणवत होते। राजकारणात मतभेद असू शकतात, निर्णय बदलू शकतात, मात्र मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि विचारांशी असलेली बांधिलकी यांचे महत्त्व सर्वांनी लक्षात ठेवावे हा संदेश या सभेतून अधोरेखित झाल्याचे अनेक उपस्थितांचे मत होते। मित्रांनो, आपल्याला आजचे हे विश्लेषण आवडले असेल तर TCN न्यूज विदर्भला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सत्य आणि सखोल विश्लेषण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल। आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू एका नव्या घडामोडीसह, नव्या विश्लेषणासह। तोपर्यंत मी आपली रजा घेतो। धन्यवाद।